टेलरिंगच्या व्यवसायाने लोधवडे येथील सुभाष जगताप यांना शिकवलं की वेळी बांधलेला एक योग्य टाका भविष्यातील 9 अनपेक्षित टाके वाचवतो। आणि हाच विचार सोबत घेऊन सुभाष जगताप यांनी आपल्या दुग्ध व्यवसायाची सुरुवात केली। टेलरिंगचे मास्टर असलेले सुभाष आज दुग्ध व्यवसायातही मास्टर कसे बनले? तर चला पाहूया सुभाष जगताप यांची निष्ठागाथा। नमस्कार, मी सुभाष शिवाजी जगताप, वरकुटे मलवडी, तालुका मान, जिल्हा सातारा। मी हा दूध व्यवसाय 2011 पासून चालू केला आहे। दूध व्यवसाय चालू करायच्या आधी माझा टेलरिंगचा व्यवसाय होता, स्कायलाईन मेन्सवेअर या नावाने। जरा ते दूध व्यवसाय चांगला वाटल्यामुळे आम्ही 2011ला 2 गायीपासून सुरुवात केली ती। माझ्याकडे आता सध्या 35 ते 36 छोट्या मोठ्या गायी आहेत। दोन्ही टायमिंगचं दूध 250 ते 300 लिटर सरासरी आहे। दूध भरपूर देण्यासाठी, गायीची तब्येत व्यवस्थित राखण्यासाठी वेळेत चारा, वेळेत पाणी दिलं पाहिजे। मकीचा जर मुरगा जर कंटिन्यू असेल 2 टायमिंगला तर दूधची कॅपॅसिटी बी दूध बी भरपूर देतात गाया। परत वेळेत पाणी असते, मुक्त संचार गोटा केल्यामुळं गायीची तब्येत व्यवस्थित राहते। आम्ही सकाळचं आमचं चाऱ्याचं नियोजन टायमिंगला असते। दूध काढायचं झाल्यानंतर गाया मुक्त संचार गोट्यात दिवसभर मुक्तपणे वावरतात। संध्याकाळी 6ला बाहेर घेतो दूध काढायला। मी माझ्या गोट्यात सोनाईचं पशुखाद्य वापरतोय। प्रत्येक घटक त्या पिंडीत असल्यामुळं गाया आजारी पडत नाही, त्या फॅटला व्यवस्थित लागते, एसएनएफ व्यवस्थित लागतोय। सोनाई पशुखाद्याचं वापरत असल्यामुळं मला दूध वाढीसाठी भरपूर फायदा झालेला आहे। माझ्या ह्या व्यवसायात मला सपोर्ट करणारी माझी पत्नी स्वाती जगताप, माझा मुलगा संकेत जगताप यांनी मला ह्या व्यवसायात भरपूर सपोर्ट केलेला आहे। आणि पुढलं आमचं उद्दिष्ट आमच्या तिघांचं की 100 गायी आमच्या ह्या मुक्त संचार गोट्यात नियोजन चालू आहे। काही थोड्या दिवसात आमचं ते बी स्वप्न पूर्ण होणार आहे। त्यामुळे हा दूध व्यवसाय करणं सोपं नव्हतं, तरी योग्य नियोजन आम्ही करून तो व्यवसाय पूर्णपणे यशस्वी करून दाखवलेला आहे। तर चला मग पुढच्या निष्ठागाथेकडे। आणि हे गुरुमंत्र विसरू नका की अधिक दूध, अधिक उत्पादन, अधिक नफा म्हणजेच सोनाई पशु आहार।